नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. भाजप सरकार मुर्दाबाद अशी घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी तडीपार केले आणि या तडीपारीचा आदेश मुंबई पोलिसांच्याच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या सुद्धा अंगलट आला आहे. केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं राज्यातलं सरकार जनतेला गुलाम बनवत आहेत असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं सरकार जनतेला गुलाम बनवत आहे असं उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने म्हटलेलं आहे आणि तेही मी आधी सांगितलेल्या प्रकरणामध्ये. प्रकरण काय होतं ते आधी समजून घेऊया. न्यायालयाने या प्रकरणामध्ये सरकारवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहे. मुंबई पोलिसांना त्यांनी दंड ठोठावणार असं सुद्धा सांगितलं आहे. जर तुम्ही सुधारले नाही तर तुम्हाला दंड ठोठावण्यात येईल असं सुद्धा न्यायालयाने मुंबई पोलिसांना बजावलेलं आहे. या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते आहेत अर्थातच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहेद चौधरी. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एका आंदोलनामध्ये त्यांनी भाजप मुर्दाबाद अशी घोषणा दिली होती आणि त्यामुळं त्यांच्या विरुद्ध तडीपारीचा आदेश मुंबई पोलिसांनी काढला होता. त्यांच्या तडीपारीच्या आदेशाविरुद्ध सईद यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेताना मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीसांची अक्षरशः वाभाडे काढलेले आहे. सईद यांना ते असंही म्हणाले, माधव न्यायमूर्ती आहेत ते असं म्हणाले की तुम्ही जर पक्ष बदलला तर कदाचित तुमच्यावरची कारवाई मागे घेतली जाऊ शकते. कारण इथं महाराष्ट्रामध्ये सध्या घोडेबाजार सुरू आहे. त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे आणि जनतेला ते गुलाम बनवत आहेत. अशा खळबळजनक विधानांची टिप्पणी करून न्यायालयाने एका अर्थाने मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारला एक मोठी चपराक दिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार सुरू असताना या सगळ्या प्रकरणामध्ये बोलताना माधव जमादार जे बोलले ते आणखीन गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही राज्यातलं सरकार मात्र विधानसभेमध्ये काय चर्चा करत होतं की एक पीठासन अधिकारी कसा नेमला पाहिजे, तो नेमताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ती कशी काळजी घेतली जाते, या सगळ्या विषयावर ते बोलत राहिले. आणि एका 10 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूच्या बाबतीत मात्र त्यांनी कोणतीही दखल सभागृहात घेतलेली नाही. असं हे सरकार आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळं न्यायालयाने एका अर्थाने या सरकारचा माज उतरवला असं आपल्याला म्हणता येईल. पण तो खरंच उतरणार आहे का हा सुद्धा एक प्रश्नच आहे. या निकालाच्या संदर्भामध्ये काय निकाल लागेल तो वेगळा मुद्दा. पण न्यायालयाने जी टिप्पणी केलेली आहे ती डोळ्यात अंजन घालणारी आहे. आणि दुसरीकडं गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत उच्च पदस्थ पदावर बसलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जी प्रकरणं निकालात काढायला पाहिजे होती आणि न्यायव्यवस्थेची ताकद या न्यायमूर्तीसारखी दाखवून द्यायला पाहिजे होती, त्या न्यायमूर्तींच्याही डोळ्यामध्ये या टिप्पणीने अंजन घातलं असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाने जर अशी भूमिका घेतली असती तर गेल्या 5 वर्षामध्ये 6-10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने न्यायालयाला गृहीत धरून अनेक गोष्टी अनेक प्रकार केले नसते, हे सुद्धा उघडच आहे. माधव यांच्यासारखे एखादे न्यायमूर्ती कठोर भूमिका घेतात आणि न्यायव्यवस्थेची ताकद या सरकारला दाखवून देतात. पण जनतेला त्यांनी उद्देशून बोललेलं मला जास्त महत्त्वाचं वाटतं की हे सरकार जनतेला गुलाम बनवत आहे. आता जनतेने विचार करायचा आहे की नरेंद्र मोदी सरकार तुम्हाला गुलाम बनवत आहे की नाही. या विषयावर ताजे अपडेट आपण घेतच राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.